जय गुरु. जय गुरु. कोण म्हणतंय आज सुरुवात? तिघच आहोत का? अनघा म्हणतेस परत? हो म्हणते. आता बघू सुधारणा झाली का? हा खूपच. चला. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच. एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते, ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच. मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते, श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरमनिर्देश्य मव्यक्तं पर्युपासते, सर्वत्र गमचिन्त्यै च कूटस्थमचलं ध्रुवम्. सन्नियम्येत्र्यग्रामं सर्वत्र समबुद्धयः, ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम्, अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः, अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते, तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्. भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. मय्येव मन आधत्स्व, मयि बुद्धिं निवेशय. निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्. अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत् मत्कर्म परमो भव. मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. हा छान वाटलं. एखाद्या ठिकाणी तर श श असं थोडस, पण ते मला वाटतं गडबड झाली, म्हणजे असं पण छान हा, वाटलं. थँक्यू. पण म्हणताय पुढचं? सर मी म्हणू प्रयत्न करू. आधी हो हो कर. हो चालेल. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुमद्योगमाश्रितः, सर्वकर्मफलत्यागं तत्कुरु यतात्मवान्. श्रेयो हि श्रेयो हि एक मिनिट सर. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात्, ज्ञानात् ध्यानं विशिष्यते. ध्यानात् कर्मफलत्यागात् शान्तिरनन्तरम्. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च, निर्ममो निरहङ्कारः समदुःख सुखक्षमी. सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. मय्यर्पितमनोर्बुद्धिर्यो मे भक्तः स मे प्रियः. ते एक मिनिट. यस्मात् हा, मयी अर्पित मनो बुद्धिर, इथे थांबायचं. ते कलर हा वेगळा बदललाय ना तसं. हा, यो मत भक्तस असं. हा परत वाचते. मय्योर्पितमनोर्बुद्धिर् यो मे मनोर नाहीये. भक्त. मनोर नाहीये, नुसतं मनोबुद्धी आहे. मय्य मय्य मय्यर्पितमनो बुद्धिर् हा बरोबर. हा, मय्यर्पितमनो बुद्धिर् यो मे भक्तः स मे प्रियः. यस्मान्नो द्विजते लोकः लोकान्नो द्विजते यच्च, सॉरी, लोकान्नो द्विजते च यः. हर्षामर्ष भयोद्वेगै मुक्तो यः स च मे प्रियः. अनपेक्षः शुचिर्दक्षः उदासीनो गतव्यथः.
सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णो सुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः. तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित्. अनिकेतः अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः. ये तु धर्मात्मतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धानां मत्परमाः भक्तास्तेतीव मे प्रियः. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्ति योगो नाम द्वादशोऽध्यायः. दोन तीन म्हणजे खूप पण सुधारणा आहे. 2-4 ठिकाणी जरा जिथं प्रियाहा असं जिथे विसर्ग लांब असतो ना तिथे पूर्ण म्हणायचा प्रियाहा असं. हा आणि थोडस लक्षात येईल ते करेक्शन करायला पण होऊन जाईल एक 4-5 दिवसात अजून. छान. हो सर. हो. कोण म्हणताय पुढचं 15वा अध्याय? सर हा जयश्रीताई म्हणा. ओम श्री परमात्मने नमः. अथ पञ्चदशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. अधशोध्वं प्रसुता तस्य शाखा पुनः प्रवृद्धा विषयप्रवालाः. अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. न रूपमस्येह ततोपलभ्यते नान्तो न चार्दिन च सम्प्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुविरूढमूलमस्तङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितं वै यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः. तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी. निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः. द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत्. न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ममैवांशो जीवलोके जीवभूतः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्कामतीश्वरः. गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च. अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं. विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. पूर्ण. पुढचं कोण म्हणतंय? Vashi Integrated Solutions. पुढचं कोण म्हणतंय? मी म्हणू का सर? हा म्हणा सिमत. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकं. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञान
मत्तस्मृतिज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत् वेदविदेव चाहं द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्माक्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्या बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः। उषाताई, तुम्हाला एक विचारायचं आहे. हा बोला सर. तुम्ही असं हा अथ पंचदशोत याचा उच्चार कसा करता? पंचदशो हे असं तुम्हाला य कोणी शिकवलं? म्हणजे संध्याताईंकडनं असं सांगण्यात आलं का पंच असं हो पंच? हो हो. मला तरी वाटतं ते चुकीचं आहे. हा हा आता गीता परिवार मध्ये साधारण म्हणजे पंचदशो असंच म्हणजे पंच सायुज्य योगाचं नाही पण नाही, कसं पण त्यांना असं ना सायुज्य फार योगात हा ते ना अननॅचरल होते असं. हा आणि मला तरी पण वाटतं सुरुवातीचे बाकी उच्चार हो नाही म्हणजे बाकी जे हे असतात ना यस्तां वेद असं ते सगळं ठीक आहे, पण हा जो हा जेव्हा याचा अनुस्वार उच्चार जेव्हा च्या आधी येतो ना, तुमच्याकडे सगळे लोक पंचदश असं करतात ना, ते जरा अननॅचरल वाटतं. आणि जसं मी म्हणतो नेहमी की संस्कृत ही नैसर्गिक भाषा आहे. म्हणजे असं जसं आपण प प आणि अनुच्च असं म्हणून पंचच म्हणायला पाहिजे, पंच असं करायची गरज नाही, असं वाटतं मला. हो. जर तुम्ही कारण आता संध्याकाळी गीता परिवार मध्ये पण त्यांनी त्या सुधारणा केल्या. तिथे पण आधी पंचदशोच म्हणत होते, हा तर आता गीता परिवार मध्ये थोड्या थोड्या त्यांनी त्या सुधारणा केलेल्या आहेत आता. हो, कारण ते चुकीचंच आहे ते च्या असं. आधी न चा उच्चार करायचा म्हणजे हो आधी य सारखा उच्चार करत होतो ना, म्हणजे आम्ही अजूनही करतो. हो तर तो गीता परिवार मध्ये त्यांनी सांगितलं की नाही, आता न चा नाही उच्चार आता करायचा तेच म्हणून. तेच तेच कारण ना हम्म. तुम्ही पण सगळ्यांनी माझी तुम्हाला विनंती आहे की सगळ्यांनी तो बदला म्हणजे हम्म. म्हणजे एक अर्थात काय होतं ना तुम्हाला सर तुम्हा की हा हा ते गीता धर्म मंडळामध्ये जर परीक्षा द्यायला जायचं असेल ना, तर त्याच उच्चारांप्रमाणे जावं लागतं, हो, पंचदशो वगैरे. अरे आणि बापरे. शृंगेरीला पण, म्हणजे शृंगेरीत तर एवढं नाही बघितलं जात, पण शृंगेरीत नाही, शृंगेरी शृंगेरीमध्ये कधीच पण हा नाही, पण आणि हा शृंगेरीचं तर मला नक्की माहिती आहे. ते अनुस्वार दोन्ही पद्धतीने त्यांना पूर्ण ऍक्सेप्टेबल आहे, मकार हो पण मग आणि हे पण. हो हा शृंगेरी नाहीच म्हणणार कधी शंकराचार्यांच्या हा पीठात. नाही, पण पण गीता धर्म मंडळाकडे जेव्हा आता परीक्षा असतात त्यांच्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये साधारण परीक्षा असतात, हा त्याआधी हा हा नोंदणी वगैरे करावी लागते तिथे. आणि मग हा तिथे त्यांनी हे जे संध्याकाळीने जे आम्हाला उच्चार शिकवलेत ना, तेच ग्राह्य धरले जातात तिथे उच्चार. त्यामुळे परीक्षा द्यायची असेल तर तोपर्यंत तरी तेच उच्चार ठेवावे लागतात. अच्छा, हा नाही ठीक आहे, ते परीक्षेपुरते करायचे, पण बघा हा म्हणजे तुम्ही तसं, पण मग मला ते असं वाटतं कसं ते होतं ना, हा आपण आपले उच्चार बदलले ना की मग ते बदलल्याच जातात. ते आणि होतच मग मग ते त्यामुळे तसंच. हा हा मग गोंधळात आपण पण गोंधळात पडतो की इथे काय करायचा उच्चार, बरोबर. आणि मग तिकडे परीक्षेत काय उच्चार म्हणजे काय कारण म्हणायचं. कारण त्यापेक्षा जसे आहेत तसेच राहू द्यावे. मागे मी संध्याताईंशी याविषयी बोललो होतो, तर त्यांनी हा मला म्हणजे त्यांनी पण मला तेच सांगितलं होतं की गीता धर्म आधी असं करायचं, मग असं म्हणजे पण म्हणजे अं, पण त्यांनी मान्य केलं होतं मी म्हटलेलं तसं की असं नको असं तसं. हो ना सर, ठीक आहे आहे. ते बरोबरच आहे, पण हा ठीक आहे, आता काय परीक्षा काय द्यायची आहे करणार, म्हणून मग त्या बरोबर. उच्चारांप्रमाणे परीक्षा द्यायची. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. हम्म. नाही पण काय म्हणताय प्रसाद? सर मग जर का तो नियम लावला तर मग आपण रंजना म्हणायला पाहिजे ना, रंजनाला.
रंजन असं रंजन हा रांजना रंज म्हणजे हा रंजना. हो रंजन असं ते असं हा म्हणजे यकाराचं प्राबल्य होतं त्या मध्ये अनुस्वारात की वास्तविक त्या यकाराची गरजच नाही नुसता रंज हा शब्दच किंवा मग बरोबर प्रपंच म्हणतो आपण, त्याला प्रपांच म्हणायला पाहिजे मग. हा तेच ते हां. तसोडा त्या म्हणजे मुख्य काय ना ते अनैसर्गिक चा वाटतो तो उच्चार उच्चार. होतो साधारण तो हा य जो आहे तेच ना शेवटी पायंच्या म्हणजे चा उच्चार होतो तो हो साधारण तसं. हं. बरोबर ठीक आहे तर एनिवे य जया आणि अनुस्वार हे वेगवेगळे आहेत ना सर? हा य आणि काय अनुस्वार हे पूर्णपणे भिन्न आहेत. पूर्ण वेगळे आहेत होय होय फक्त तो अनुस्वार पंच पंजा असं म्हटलं तरी पुरेसं आहे म्हणजे तसाच तो नॅचरली तसाच व्हायला पाहिजे असं. कसं आहे ना की ते आपले जी बाराखडी म्हणजे हे बाराखडी म्हणण्यापेक्षा क ख ग घ हो ङ हो च छ ज त्याचा जो शेवटचा आहे ना म्हणजे न चा उच्चार तो अनुस्वाराच्या वेळी पुढचं जर अक्षर क येणार असेल तर तसा करायचा, न हो येणार असेल तर तसा करायचा म्हणजे असं ते बरोबर आहेत नियम सगळे. हो पण तेच फक्त च्या बाबतीत इथे मी पॅंच्या बघितलं दृष्टीने बाकी त्यांचं हा म्हणजे आम्हालाही बाकी सुरुवातीला पटत नव्हतं. हां, तेच सैंज्य. हा तेच ठीक आहे. तर आपला शेवटचा श्लोक सुरू होता. प्रसादने मला एक दोन प्रश्न विचारले आहेत शंका त्याचं मी घेईनच तसं आज हां पण आधी मी हा अर्थ पूर्ण करतो शेवटच्या श्लोकाचा आणि मग त्या सर शंका घेऊया. योग्य वाटत असतील माझे प्रश्न तरच घ्या बरं का, नाही तर तुमचा वेळ नका घालू. ठीक आहे. हं, तर इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्या बुद्धिमान् स्यात् इथे चुकलेलं आहे बरं बुद्ध्या पाहिजे बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. तर हे अनघ भारता म्हणजे हे निष्पाप अर्जुना हे आपण म्हटलं होतं की हे निष्पाप का कारण मनुष्य जेव्हा शरण जातो तेव्हा तो निष्पाप असतो कारण जोपर्यंत पाप मनात आहे किंतु मनात आहे विकल्प मनात आहे तोपर्यंत माणूस शरण जाऊ शकत नाही आणि इथं ज्या अर्थी अर्जुन हा शरण गेलेला आहे त्या अर्थी म्हणून इथं पहिले म्हणजे कृष्णाने त्याला अनघ असं म्हटलेलं आहे बरोबर. एक इदम इदम म्हणजे काय सॉरी इति म्हणजे काय इदम हा म्हणजे अशा रीतीने हा इति इदम किंवा इदम इति अशा रीतीने हे गुह्यतमं शास्त्र अत्यंत गुप्त तर गुह्यचा अर्थ होतो गुप्त हे शास्त्र मया म्हणजे मी उक्तम सांगितले. आता हे गुप्त का म्हणजे बऱ्याच आपल्या जुन्या ग्रंथात वगैरे म्हटलं असतं की ही विद्या गुप्त आहे वगैरे वगैरे. तर गुप्त का दोन गोष्टींनी की पात्र व्यक्तीला म्हणजे अधिकारी व्यक्तीने पात्र व्यक्तीला देण्याची या सगळ्या विद्या असतात या अधिकारी व्यक्तीने आणि पात्र व्यक्तीला देण्याच्या शिकवण्याच्या या विद्या असतात. हां आता अधिकारी व्यक्तीने का कारण म्हणजे जसं आता आमच्या संप्रदायात आम्ही नेहमी हे आहे की परस्पर कोणी म्हणजे जसं आता माहिती आहे ती वर्गातली मुलं एकमेकांना सांगू शकतात. हां मी तर दिल्लीला गेलो मुंबईला गेलो असं बघितलं तसं बघितलं म्हणजे जनरल माहिती दॅट इज ओके. पण हे शास्त्र जे आहे हे जर अधिकारी व्यक्तींकडून जर सांगितल्या नाही गेलं तर त्याचा कदाचित योग्य पद्धतीने ते ट्रान्समिशन त्याचं होत नाही अर्धवट होतं आणि त्यांनी जास्त गोंधळ होऊ शकतो समोरच्या व्यक्तीचा. म्हणून ह्या बहुतेक या सगळ्या मोठ्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं असतं की हे म्हणजे गुप्त आहे अधिकाऱ्यांनी पात्र व्यक्तीलाच द्यावी विद्या. हा एक आणि दुसरं समोरची व्यक्ती पण पात्र पाहिजे नाहीतर काय होणार पालथ्या गड्यावर पाणी होणार म्हणजे आणि नुसतंच पालथ्या गड्यावर पाणी पडलं तरी चालेल पण त्याची टिंगल होणार आणि उलटा परिणाम होणार. जर योग्य पद्धतीने योग्य माणसाला योग्य वेळ आल्यावरती जर सांगितलं नाही एवढं मोठं गहन शास्त्र आहे तर त्याला हे काहीतरी तो हलक्यात घेईल काहीतरी त्याला हे गंमत वाटेल किंवा त्याची टिंगल करेल मग उलट उलटा परिणाम होईल. त्यामुळे हे जे शास्त्र आहे म्हणजे गीता शिकण्यासाठी सुद्धा जी पात्रता आहे ती यावी लागते. असं जसं वेदांत शिकण्यासाठी आपण म्हणतो की साधन चतुष्टय नाही का नित्यानित्य विवेक शमदमादी संपत्ती वगैरे ज्या गोष्टी आहेत
तर त्या सगळ्या आणि मुमुक्षुता वगैरे तर त्या यायला म्हणजे तेवढं काही प्रमाणात तरी आपली पात्रता आली पाहिजे. काही आपलं उच्छृंखल आहे आणि कोणी म्हणेल मला सांग बघू काय म्हणजे असं अशा पद्धतीने शास्त्रार्थ किंवा चर्चा होत नाही आणि ती व्हायलाही नकोच. तर म्हणून इथं खास परमेश्वराने सांगितलं की हे शास्त्र जे आहे हे गुप्त आहे. म्हणजे गुप्त याचा अर्थ कोणाला द्यायचं नाहीये असं नाही, पण योग्य व्यक्तीला योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीकडून देणं हे पथ्य पाळणं आवश्यक आहे त्याकरता. एक मग आता पुढं काय म्हणतात ते मया म्हणजे आता एतद बुद्ध्या म्हणजे अशा या आता पुढं काय की हे जे सगळं शास्त्र सर आहे बुधवा आहे ते बुधवा. बुधवा बुधवा म्हणजे असे जाणून बुधवा बरोबर. बुधवा जसं कृत्वा तसं जाणून म्हणजे बुधवा म्हणजे जाणून बोध होऊन असा बोध घेऊन बुद्धिमान स्यात. हं, आता स्यात म्हणजे अस्थि धातूचं हे विधिलिंग रूप आहे. स्यात म्हणजे जसं कुर्यात म्हणजे करो. कुर्यात सदा मंगलम म्हणजे सदा मंगल करो. तो परमेश्वर किंवा विष्णू नारायण सगळ्यांचं मंगल करो. कुर्यात सदा मंगलम. तर इथे बुद्धिमान स्यात च कृतकृत्य स्यात म्हणजे काय हे सगळं जो जाणून आपण म्हणजे ऐकणारा किंवा जाणणारा बुद्धिमान व कृतकृत्य होवो. इथे होतो लिहिलेलं आहे पण हे खरं होवो असं पाहिजे. कारण ते विधिलिंग रूप आहे ते म्हणजे असे होवो या अर्थाने. तर असं का म्हटलेलं आहे म्हणजे हे शास्त्र जाणल्याने ज्यांनी श्रवण केलं आहे किंवा ज्यांनी समजून घेतलंय तो बुद्धिमान होतो. म्हणजे त्याची बुद्धी सुद्धा जरी तो आधी निर्बुद्ध असला किंवा आधी त्याची बुद्धी मंदबुद्धी जरी असला तरी तो बुद्धिमान होतो कारण त्याच्या बुद्धीला योग्य वळण मिळतं आणि तो बुद्धिमान होतो. म्हणजे बुद्धी योग्य दिशेने आणि योग्य रीतीने त्याचं काम करायला लागते. एक दुसरं सगळ्यात महत्वाचा शब्द आहे कृतकृत्य. कृतकृत्य होवो. तर कृतकृत्य म्हणजे काय याच्यात दोन शब्द आहेत. कृ धातू पासून एक कृत म्हणजे झाले केलेले आणि कृत्य म्हणजे क्रिया किंवा कर्म या अर्थाने कृत्य. तर कृत्य म्हणजे पण काय जे करायला पाहिजे ते केलेला असा होतो. तर जे करायला पाहिजे म्हणजे काय की मनुष्य जन्माचं सार्थक कशात आहे पुरुषार्थ तर धर्म अर्थ काम आणि जो चौथा पुरुषार्थ आहे मोक्ष. तर तो मोक्ष प्राप्ती हे खरं सगळ्यात नरजन्माचं किंवा मनुष्य जन्माचं सार्थक आहे. ते जर प्राप्त झालं तर आपण आपला जन्म आपलं म्हणजे आयुष्य हे कृतार्थ किंवा कृतकृत्य झालं असं म्हणता येईल. बरोबर. बाकी आपण किती अचीव केलं काही कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टी अचीव केल्या तरी त्याला काय अर्थ म्हणजे ठीक आहे थोडी प्रगती पुढे गेला बाबा पण कृतकृत्य म्हणजे काय की ज्या गोष्टीसाठी आपल्याला आपण जन्म घेतला हे आयुष्य आपल्याला मिळालं त्याचं सार्थक झालं किंवा ते अचीव केलं. तो कारण का मोक्षात चौथा पुरुषार्थ आपण प्राप्त केला तर इथं ते सांगितलं की हे जे गुह्यतमम शास्त्रम आणि जसं मी परवाला म्हटलं होतं की शास्त्र हे फक्त इथंच म्हटलेलं आहे 15व्या अध्यायात. बाकी कुठेही उपदेश ज्ञान ब्रह्मज्ञान हे ते असं म्हटले पण शास्त्र आणि कृतकृत्य या दोन गोष्टी आहेत ना या इथंच त्यांनी म्हटलेल्या आहेत कृष्णाने. त्यामुळे या अध्यायाचं विशेष आहे की हे याला शास्त्र म्हटलेलं आहे एक आणि दुसरं हे शास्त्र जाणल्याने जो जाणतो तो कृतकृत्य होतो. सर पण इतकं दोघात फरक काय आहे कशामध्ये दोघांमध्ये म्हणजे शास्त्र आणि ज्ञान किंवा ब्रह्मज्ञान यात शास्त्र म्हणजे काय वेगळी त्याला वेगळी एक लेवल येते का ज्ञानाची नाही आता शास्त्र हे बऱ्याचदा म्हणजे शब्दज्ञान असं पण असू शकतो पुस्तकी म्हणजे वेदांमध्ये आहे असं पण
त्यामुळे ते झालं शास्त्र. हं. तर वेद, ऋग्वेद हे शास्त्र आहे. हां, छंदशास्त्र. प्रत्येक शास्त्र म्हणजे प्रत्येक कुठल्याही याचं योग्य त्याला जे तार्किक तर्कावर घासल्याने जे सिद्ध होतं ते म्हणजे शास्त्र. असं. तसं आयुर्वेद शास्त्र आहे. कारण का? त्याचं ते तर्काने सिद्ध होतं ते शास्त्र. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या अर्थाने. नाही का? हं. पण जे त्यामुळे हे हे शास्त्र आहे म्हणजे या हे असं नुसतं काय मी सांगतो म्हणून ऐका असं नाही. तर हे पूर्णपणे तर तर्काने सिद्ध झालेलं, तर्काने आणि अनुभवाने सिद्ध झालेलं असं हे शास्त्र आहे असं. एक. दुसरं आता ज्ञान. तर ज्ञान म्हणजे ज्ञानाचेही 2 प्रकार आहेत. जसं एक अपरोक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान. अर्थात इथे ज्ञान हा शब्दच नाहीये. त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही इथे. पण आणि इथे नुसता प्रश्न आहे कृतकृत्य. हं. कृतकृत्य म्हणजे की जे म्हणजे असं कृत्य की जे केल्याने आपला जन्म किंवा आपलं जे मिशन आहे ते यशस्वी होईल, तेव्हा त्याला कृतकृत्य झालं असं म्हणतात. असं. तर आपल्या नरजन्माचं मिशन काय आहे? तर मोक्षप्राप्ती. चौथा पुरुषार्थ. तर तो या शास्त्राने किंवा हे शास्त्र जाणल्याने तो बुद्धिमान पण होतो आणि कृतकृत्य पण होतो, असं भगवान अर्जुनाला सांगतायत. तर मला 1-2 प्रश्न होते हं. की आपण असं म्हणजे गीतेच्या सुरुवातीपासूनच पाहिलं आणि मला अजून त्याच्यावरती अजून एक हे की आपण आता इथे म्हटलंय की हे एक काय आहे गुप्त हे आहे जे अधिकारी व्यक्तीने म्हणजे कृष्णाने पात्र हं. व्यक्तीला म्हणजे अर्जुनाला दिलं. पण हं. या गीतेच्या सुरुवातीला पहिल्या अध्यायामध्ये धृतराष्ट्र संजयला विचारतोय की काय झालं आणि मग तो सगळं वर्णन करतो आणि तो जे तिकडे सांगितलेलं आहे ते त्याला सांगतोय ना होय. धृतराष्ट्राला. हो. पण म्हणजे ते ट्रान्समिशन बरोबर नाहीये ना मग की कारण ते अधिकारी पुरुषाकडून पात्र व्यक्तीला जात नाहीये. हा माझा एक प्रश्न. आणि दुसरा मला ना हा पहिल्यापासून असा एक हे होतो की युद्धाचे सगळे शंख-बिंख फुंकले होते, युद्ध होत होतं म्हणजे सुरू होणार होतं आणि हा जेव्हा शस्त्र वगैरे हे करून बसला मग तेव्हा युद्ध सुरू झालं होतं तर दोन्ही सेना इतका वेळ गीता आणि त्यांचं जेव्हा हे चालू होतं तेव्हा काय शांत बसून होती? हं. याची 2 उत्तर आहेत दीपाली. हां, आधी मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देईन. हां. हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो, की एवढं युद्धामध्ये म्हणजे हा संवाद फक्त दोघांमधला आहे. संजय फक्त सांगतोय धृतराष्ट्राला, त्यामुळे त्याचा काही सध्या संबंध नाही. ही इज जस्ट अ कॉमेंटेटर. हां, समालोचक. हां, तर पण एवढा वेळ जवळपास आपण आता गीता म्हणायला 2.5 तासांचा वेळ लागतो. तर हा 2.5 तासांचा वेळ तोपर्यंत सगळेजण हात बांधून स्वस्थ कसे काय बसले असतील, की बाबा यांच्या गप्पा चालू त्या होऊ दे. भीष्म, द्रोण वगैरे, वगैरे. तर याला 2 उत्तरं आहेत. एक, घटकाभर आपण असं अश्युम करू, की खरोखरच लोक थांबले असतील 2.5 तास. याचं कारण असं, की पांडवांकडनं तर प्रश्नच नाही. कृष्ण काही बोलला म्हटल्यावर सगळेजण चुपच राहणार. त्याचं होईस्तोवर मध्ये बोलण्याची कोणाला प्राज्ञा नव्हतीच. एक. दुसरी गोष्ट, कौरवांच्या सेनेचे पण प्रमुख जे होते ते भीष्माचार्य होते, सेनापती. बरोबर? आणि सेनापतींनी आदेश दिल्याशिवाय हे धर्मयुद्ध होतं. बरोबर? त्यामुळे सेनापतींनी आदेश दिल्याशिवाय कुठलंही युद्ध सुरू होत नसतं. कुठलंही धर्मयुद्ध सुरू होत नसतं. बरोबर? त्यामुळे आपण एका दृष्टीने असं समजू शकतो, की भीष्माचार्य आणि पांडवांची सेना, त्यांचा सेनापती होता द्युम्न. तर त्यांनी काहीतरी जसं आपण म्हणतो मोठं काहीतरी आहे, समजा मोठा काहीतरी कार्यक्रम आहे, पण अचानक काहीतरी 2 मोठ्या व्यक्ती जर काहीतरी गहन बोलत असतील, तर बाकीचे लोक काय करतात? शांतपणे गुपचूप उभे राहतात, नाही का? कारण त्यांना एवढं कळतं काहीतरी महत्वाचं डिस्कशन चाललंय, ते होईस्तोवर आपण काही मध्ये आरडाओरडा करणं किंवा हे करणं बरोबर नाही. तर त्या गांभीर्याने
बाकीच्या सगळ्यांनी शिस्तबद्ध सैनिकांनुसार त्यांनी ते चूप राहिले, शांत बसले असावेत. असा एक हे एक. दुसरी गोष्ट की जो थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आपण म्हणतो, त्याच्यानुसार आपल्याला वाटतं की सगळं जग हे कालमापन जे आहे ते आपल्यानुसार होत आहे. म्हणजे आपला 2.5 तास. हं. पण कृष्ण जेव्हा त्या लेव्हलला जाऊन अर्जुनाला सांगतोय काहीतरी उपदेश, तर हे शक्य आहे की बाकीच्यांना तो एवढा वेळ वाटलाच नसेल. हं. कृष्ण जर एवढा अलौकिक होता, तर बाकीच्या सगळ्यांचं घड्याळं स्लो करणं हे त्याला सहज शक्य होतं. जसं की आपण आजचं आणि ते थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी पण ते मान्य करते, की जर एखादी गोष्ट जर प्रकाशाच्या वेगाने गेली, तर तो काळ पुढे जातच नाही, नाही का? टाईम टाईम तिथंच थांबतो. त्यामुळे असंही मग म्हटलं जातं, की ते इव्हन मनुष्य म्हातारा पण होणार नाही, जर काळाच्या म्हणजे प्रकाशाच्या वेगाने गेला तर. बरोबर? तर आणि तसंच काहीसं जयद्रथ वधाच्या वेळेस पण झालेलं होतं. तर कृष्ण म्हणजे एवढं सगळं जो तो ज्ञान देतो, तर कृष्णाला काही अशक्य नाहीच आहे. तो बाकी सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने एक 1-2 मिनिटाचाच हा फक्त कालावधी उलटला असेल. पण कृष्णाने तो आणि अर्जुन यांच्याकरता फक्त हे सांगितलं असेल. म्हणजे अशा दोन्ही शक्यता आहेत. नाही का? की शेवटी जी घड्याळं जी आहेत, तर जसं आपण म्हणतो, की चंद्रावर जर आपण गेलो, तर घड्याळाची गती वेगळी असणार. पृथ्वीवरची गती वेगळी आहे, नाही का? प्रत्येक ग्रहावर त्यांचं जे घड्याळ असतं त्याची गती वेगवेगळी असणार, नाही का? असं. तर त्या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीनुसार सुद्धा ते पटू शकतं आपल्याला, की कृष्णाने तो म्हणजे वेळ जो आहे इतरांना 1 मिनिटच वाटला असेल, पण ॲक्चुअली तो 2.5 तास असेल, असं पण होऊ शकतं. नाही का? असं. किंवा आता असंही अजून असेल एक ना, शेवटी शक्यता मला व्यासांची वाटते. कलाकृती आहे. असंही असेल ना, शेवटी व्यासांची कलाकृती आहे. कृष्णाने एवढ्या सगळ्या श्लोकात सांगितलंही नसेल. मला वाटत नाही. कारण का, की हा जो गीता हे जे आहे, तर कृष्णाचा उपदेशांमध्ये व्यास ऋषी सुद्धा काही छेडछाड करतील. हां, हे पटत नाही. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना हे असू शकतं, म्हणजे काव्य रचलं त्याच्यामध्ये. पण साक्षात भगवान कृष्णांनी सांगितलेला जो उपदेश आहे, त्याच्यात ते काही छेडछाड करतील हे संभवत नाही. सर अजून एक शक्यता त्यांच्यापर्यंत अशी किंवा आहे. संमोहित अवस्था पण असू शकते ना, हां. सगळ्यांची बाकीच्यांची संमोहित अवस्था पण असू शकते. तेच मी म्हटलं ना, समूहिक म्हणजे जे मी आधी म्हटलं तेच, की इतरांना ते 1 मिनिटच वाटलं असेल. हां, जसं आपण बेशुद्ध होतो आणि आपण जागे होतो. आपल्याला वाटतं काय बुवा काही नाही, नाही का? 1 मिनिटापूर्वी तर मी बघत होतो. त्यांना आठवणारही नाही काही असं. हं. तेच ते म्हणजे तर म्हणजे तोच जो घड्याळ त्यांच्या बाकी सगळ्यांच्या दृष्टीने घड्याळ जे आहे ते स्टँड स्टिल होतं, असं पण असू शकतं किंवा एखादा मिनिटच गेला असेल असं. हं. सर तिसरी शक्यता अशी आहे, की हं. कृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला संवाद आहे. ते हं. जवळचे सखे एकमेकांचे. हं. तर ये हृदयीचे ते हृदयी अशा प्रकारे सुद्धा हा संवाद झालेला असेल, ज्याला एवढा वेळ लागणार नाही. नाही, पण जिथं-जिथं उवाच हा शब्द आहे ना, उवाच या शब्दाचा अर्थच आहे की मोठ्याने म्हणणे. ओके. त्यामुळे ते शक्य नाही. शक्य हेच आहे, की कृष्ण आणि अर्जुन हे दोघं वेगळ्या विश्वात गेले, की जिथं त्या म्हणजे जिथला 1 मिनिट म्हणजे जिथले 2.5 तास म्हणजे इतरांचा 1 मिनिट. म्हणजे उदाहरण देतो मी अशा पद्धतीने. हां. या पद्धतीने शक्य आहे ते असं. किंवा हृदय टू हृदय झालं असतं तर मग संजयने कसं ऐकलं? हां, बरोबर. आणि संजयाने ऐकलेलं आहे आणि ते त्यांनी ट्रान्समिट पण केलेलं आहे. तर संजयाला दिव्यदृष्टी होतीच. त्यामुळे दिव्यदृष्टी एकदा त्याला दिली म्हटल्यावरती अ, तो सुद्धा त्याच ट्रान्समध्ये गेला असेल. म्हणजे ज्यांचं टाईम त्या क्लॉकमध्ये तो सुद्धा गेला असेल. कारण ती ती दिव्यदृष्टी अ, व्यासांनीच दिली होती संजयाला.
बरोबर. जेव्हा मग पर्यायाने धृतराष्ट्राने धृतराष्ट्र सुद्धा मग. हो, अर्थात, अर्थात. हां. आता तसं तसं बघितलं तर म्हणजे आपल्याला मला लहानपणी तो प्रश्न पडलेलाच होता, की हा धृतराष्ट्र म्हटलं तर सगळ्याचा व्हिलन तसं म्हटलं तर तो आहे, नाही का? त्यांनी पण असं असलं तरी त्याला फार या गीतेमध्ये महत्त्व देण्यात आलेलं आहे, नाही का? पण आता आहे त्याचा योग असेल तसा, नाही का? आणि तसं म्हटलं तर पात्र व्यक्तींमध्ये अजून पण काही होते. फॉर एक्झाम्पल भीष्म होते किंवा हं. युधिष्ठिर म्हणता येईल, कारण तो तर अर्जुनापेक्षा हे समजला जायचा ना, कारण त्याचा धर्म, तो सत्य बोलायचा वगैरे वगैरे. पण ऑफकोर्स पण त्यांनी कसं विचारलं नाही कसं की कसं त्याला. असतं की कसं असतं की ते ज्याला आपण विधी-विधान किंवा जे परमेश्वराचा जो योजना आहे, ती कृष्ण आणि अर्जुन यांचाच संवाद. हां. मग करेक्ट. वाटलंच तर कृष्णाने मग 5 पांडव आणि भीष्माचार्य, द्रोणाचार्य सगळ्यांना ऐका रे बाबा चला, असा एक ग्रुप ग्रुप मीटिंग पण घेतली असती. पण तसं नाही झालं त्याने, नाही का? हा, पण त्यांनी प्रश्न नाही विचारले ना, म्हणजे ते त्याला शरण नाही गेले. कदाचित हां. ते पात्र होते, पण एक्झॅक्टली, त्यांना ते एक्झॅक्टली, शरण नाही गेले. एक्झॅक्टली, किंवा ते एक्झॅक्टली. मोहग्रस्त पण नाही झाले ना. हं. बरोबर. तर बऱ्याच शक्यता आहेत. जे झालं ते आहे. म्हणजे व्हॉटएव्हर म्हणजे जे आहे ते आहे. लेट अस एक्सेप्ट इट असं, नाही का? असं. म्हणजे पण त्याचं जस्टिफिकेशन वेगवेगळ्या प्रकाराने देता येऊ शकतं असं. हं. तुझा दुसरा पहिला प्रश्न काय होता? तेच तो म्हणजे आपण असं हे केलं की तो युद्ध हा पण ऐकतोय, धृतराष्ट्र पण ऐकतोय हे, आणि तो पात्र नाहीये, हा पहिला होता. आणि दुसरा म्हणजे हे 2.5 तास नक्की बाकीचे लोक काय करत बरोबर. होते. हां, बरोबर. तर ते तसंच म्हणजे तर तो जो धृतराष्ट्र पात्र नाही अर्थात जेवढं त्याला मिळालं तेवढं आता दोन्ही गोष्टींनी आपण बघू शकतो. एकतर तो त्याच्या म्हणजे ॲक्चुअली गीता ही संजयानी तसं म्हटलं तर धृतराष्ट्राला सांगितलेली आहे तसं म्हटलं तर. मग त्याचा तो रोल होता. आपण पात्र की अपात्र हे ठरवणारे आपण कोण? नाही का? त्याचं जेवढं प्राक्तन होतं, प्रारब्ध त्यानुसार त्याला तो ती भूमिका निभावणार होता. तर त्याच्यावर काही परिणाम झाला की नाही, त्यांनी किती ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकार केला, त्याचा आत्मसात केलं तो वेगळा विषय आहे, नाही का? पण त्याचं ते भाग्य होतं, त्याच्या नशिबात तो एक माध्यम म्हणून तो रोल त्याला करणं हे अपेक्षित होतं त्यानुसार, नाही का? असं. तसं पाहिलं तर आपण पण धृतराष्ट्रच आहोत. एक्झॅक्टली, मी तेच म्हणणार होते राजेश आता, की आपण सगळेच, आपणच नाही, आता जगात ज्यांनी ज्यांनी गीतेचं हे विवेचन, प्रवचन जे काय ऐकले ते तरी कुठल्या हो, स्टेजला आहेत माहिती नाही, पण करेक्ट. सगळेच ऐकतायत. सगळेच आहे. तर त्यामुळे ते जे आहे ते ज्यांचे ठरलंय ते ॲक्सेप्ट करणं याच्यातच हे आहे म्हणजे आणि पुढे जाणं असं. बरोबर. हां. तेव्हा सुद्धा हे युद्ध सोडलं तर बाकी पुढे काही परिणाम वाटत नाही गीतेचा काय राहिला अशा बाकी काय? महाभारताच्या जे पांडवांचं राज्य राहिलं किंवा काय हे त्यामध्ये सुद्धा काही गीतेचं फार मोठं इम्प्लिमेंटेशन असं वाटत नाही. एक्झॅक्टली. म्हणजे लोक तेच म्हणतात आणि शंकराचार्यांनी ते म्हटलेलं आहे, की ही सगळी गीता सांगितल्यावर बाकीच्यांचं तर जाऊच द्या. पण अर्जुन ब्रह्मज्ञानी झाला का? नाही. हां. त्याचं उत्तर नाही म्हणूनच आहे. कारण पुन्हा एकदा अर्जुनाने कृष्णाला विचारलेलं आहे, की "अरे तू सांगितलं पण माझ्या आता ते नीट लक्षात नाही. तर पुन्हा सांग." मग ती अनुगीता म्हणून आहे. हं. आणि नंतर दुसरं असं, की त्याला सुद्धा जो हो. अभिमन्यू गेला, लगेच तो किती विचित्र मग नंतर तो एकदा काहीतरी मग ते आपला धर्मराज आणि त्याचं मग तुला मी मारतो, मला मी मारतो म्हणजे तो ब्रह्मज्ञानी हो. अवस्थेला गेला असता तर असं काही तसं काही त्याचं हे नसतं. हां, त्यामुळे तो त्याच्यावर काय परिणाम झाला की नाही पण हा आपण विचार कशाला करायचा? आपण एवढे हो ना कोण ते मोठे झालं. लागून गेलो. हो हां, तर हो त्यामुळे पण मला म्हणजे असं सॉरी, तर म्हणजे मला असं जाणवतं अ, कळणं अ, वेगळं आणि आत्मसात करणं वेगळं. म्हणजे आम्हाला सुद्धा आता हे कळलंय, पण हे किती अवघड आहे. म्हणजे नुसतं हो. गाडी चालवताना मला याचा खूप अनुभव येतो, की आपलं जो थोडा थोडा रेज येतोच ना, अरे हा का मध्ये गाडी घेऊन आला, असं का हे केलं. पण हा असं मग विचार केला चिडचिड की होते आपली. जाणवतं, हो की अरे हो. आपल्याला ह्याच्यावरती कंट्रोल मिळवायचा आहे, असं कसं चालेल म्हणून. बरोबर. तर ते आपल्या म्हणजे प्रत्येकाचा तो एक रोल असतो. अर्जुनाचा तो रोल होता, की त्याच्या माध्यमातून कृष्णाने जगाला गीता सांगितली असं. हो हे हं. बरोबर.
हा, तर तसं समजायचं आपण आणि पुढे जायचं बस. बाकी का सांगितली, मग त्याच्यावर काय परिणाम झाला वगैरे, ठीक आहे. ज्याच्यावर जसं नशीब असेल तसा त्याचा हो तो परिणाम होईल. हे आधुनिक दुसरं काळात पण अनेक लोक